थांबा, गुढीपाडव्याबद्दल तुम्ही 3 गोष्टी नक्कीच ऐकल्या असेल, पण त्या खऱ्या आहेत का? आज मी ते तुम्हाला क्लिअर करते. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केल्यानंतर महाराष्ट्रात गुढीपाडवा सुरू झाली का? गुढीवरचा तांबा म्हणजे शंभूराजांचं मस्तक, आणि ही प्रथा औरंगजेबाच्या आदेशानुसार सुरू झाली का? औरंगजेबाने का बरं 18 मार्च रोजी म्हणजे गुढीपाडव्याच्या अगोदरच्या दिवशी शंभूराजांची हत्या केली? काय त्याचा नेम असेल? आपल्या मराठी माणसांचा सण त्याला बंद करायचे होते की काय? त्यामागे काय ठोस पुरावे, काय कारण आहे? तर आज मी तुम्हाला त्याचे सर्व याचे उत्तर देत आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येमुळे गुढी उभारली जाते हे कदापि सत्य नाही, हे खोटं आहे. कारण हिंदू धर्मामध्ये विजयाचा प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते. म्हणजे बघा ना, प्रभू रामचंद्र जेव्हा अयोध्येला लंकेवरून परतले तेव्हा लोकांनी, अयोध्यवासिकांनी गुढी उभारली होती असं सांगितलं जातं. हे तर खूपच दूरच आहे. आता 11व्या-12व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे गुढीपाडव्याचा. त्याचबरोबर आपल्या तुकोबारायांनी सुद्धा त्यांच्या अभंगामध्ये गुढीचा उल्लेख केलेला आहे. एवढंच नव्हे तर महानुभाव पंथामध्ये लीळाचरित्र नावाच्या ग्रंथामध्ये सुद्धा गुढीचा उल्लेख केला जातो. आणि याच महाराष्ट्रामध्ये देवगिरी नावाचे यादवांचं साम्राज्य होते आणि त्यांच्या साम्राज्यामध्ये सुद्धा गुढी उभारल्याचे उल्लेख स्पष्टपणे दिलेले आहेत. म्हणजे बघा ना तुम्ही, हे सर्व उल्लेख आणि हे सर्व पुरावे आपण बघितले तर एवढंच लक्षात येते की हे सर्व पुरावे शंभूराजांच्या जन्माच्या अगोदरचे आहेत. मग तुम्ही कसं काय म्हणू शकता की शंभूराजाच्या हत्येनंतर गुढी उभारण्यात आली, गुढीपाडव्याची सुरुवात झाली? आणि इतकंच काय, या महाराष्ट्रामध्ये देवगिरीचे यादव यांच्या साम्राज्यामध्ये जेव्हा त्यांचा विजय व्हायचा तेव्हा त्यांनी शालिवाहन शकेची सुरुवात केली. आणि या शालिवाहन शकेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच कॅलेंडरच्या पहिल्या दिवशी त्यांनी विजयाची गुढी उभारली होती. म्हणजेच विजयाचं प्रतीक मानलं जाते आणि ही गुढी उभारली जाते. त्यामुळे शंभूराजांच्या हत्येचा आणि गुढीचा कुठंच संबंध नाही. ही गोष्ट खोटं आहे.